श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 4 ते 10 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार? नवीन संधी तुमचं नशीब बदलणार का, की काही अनपेक्षित अडचणी तुमची परीक्षा घेणार? निर्णय घेताना तुम्ही संतुलन राखू शकाल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मनात अनेक योजना आणि विचार चालू राहतील, पण त्यांना योग्य दिशा देणं महत्त्वाचं ठरेल. संतुलन राखणं हीच तुमची खरी ताकद आहे आणि हाच गुण तुम्हाला अनेक अडचणींमधून बाहेर काढेल. काही वेळा परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल, पण संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर शेवटी यश तुमचंच असेल. हा आठवडा तुमच्यासाठी संतुलन, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा ठरेल. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी थोडी निराशा जाणवू शकते. मात्र प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तुमचा शांत आणि समंजस स्वभाव तुम्हाला कठीण प्रसंगातही योग्य मार्ग दाखवेल. आठवड्याच्या मध्यावर काही चांगल्या घडामोडी घडून मनाला आनंद मिळेल, तर शेवटी घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळेल. नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात, ज्यामुळे सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुमच्या कौशल्यामुळे तुम्ही त्या सहज पार पाडाल. सहकाऱ्यांसोबत थोडे मतभेद होऊ शकतात, पण तुमच्या शांत स्वभावामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. सर्व बाजू नीट तपासून मगच पुढे जा. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहील. काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बजेट सांभाळून खर्च करणं आवश्यक आहे. जुन्या गुंतवणुकीतून थोडा फायदा होण्याची शक्यता आहे, पण मोठ्या गुंतवणुकीपासून सध्या दूर राहणं योग्य ठरेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. पैशांच्या बाबतीत थोडा संयम आणि नियोजन ठेवलं तर भविष्यात मोठा फायदा होईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडासा चढउतार घेऊन येईल. जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, पण संवाद साधून ते सहज दूर करता येतील. नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सिंगल व्यक्तींना एखादी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, जी पुढे जाऊन खास ठरू शकते. कुटुंबात वातावरण आनंदी राहील, पण एखाद्या वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक स्थिती आणि आरोग्य. या आठवड्यात मानसिक तणाव थोडा वाढू शकतो, विशेषतः कामाच्या दडपणामुळे. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं अत्यंत गरजेचं आहे. योग, ध्यान किंवा एखादी आवडती गोष्ट केल्याने मन शांत राहील. आरोग्याच्या दृष्टीने फारशी मोठी अडचण नाही, पण थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास तुम्ही ऊर्जावान राहाल. खास संधी आणि सावधगिरी. या आठवड्यात एखादी मोठी संधी तुमच्या दारात येऊ शकते, पण ती ओळखणं आणि योग्य वेळी निर्णय घेणं तुमच्यावर अवलंबून असेल. काही लोक तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे स्वतःच्या विचारांवर ठाम राहा. नवीन काम सुरू करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. प्रवास करताना थोडी काळजी घ्या, विशेषतः कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सांभाळा. उपाय. रोज सकाळी थोडा वेळ ध्यान करा. शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा. गरजूंना पांढऱ्या वस्तू जसे तांदूळ, साखर दान करा. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी समतोल साधण्याची आणि योग्य दिशा निवडण्याची संधी देणारा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ किंवा ताण जाणवू शकतो, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. मेहनतीचं फळ मिळण्याची चिन्हे दिसतील, मात्र संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेणं खूप महत्त्वाचं ठरेल. नातेसंबंध, करिअर आणि आर्थिक बाबतीत मध्यम पण सकारात्मक प्रगती दिसेल. स्वतःवर विश्वास ठेवा. या आठवड्यात घेतलेले योग्य निर्णय पुढील काळात मोठा फायदा करून देतील. हा आठवडा तुमच्यासाठी शिकवण देणारा आणि प्रगतीकडे नेणारा ठरेल. काही अडचणी येतील, पण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. संयम, समतोल आणि सकारात्मक विचार ठेवलात तर प्रत्येक परिस्थितीतून मार्ग निघेल. तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. यश तुमच्या पावलांशी येऊन उभं राहील. धन्यवाद.